अनवॉन्टेड मॅरेज, लेखिका स्नेहलता गाडे, भाग 35. कपडे घालून तयार झाला होता. प्लीज हा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये नव्हता असं वाटलं तिला. कधी रिक्वेस्ट करत नव्हता, सरळ आदेश देऊन मोकळा होत होता. आताही एक नजर तिला पाहून निघून गेला तो. कपड्यावरून ऑफिससाठी जात असावा असं वाटलं तिला. निदान आता दिवसभर तरी त्याचं तोंड पाहायला मिळणार नाही म्हणून सुखावली बिचारी. अब ये रूम, ये सामान और इन सब चीज़ों पर सिर्फ और सिर्फ मेरा ही अधिकार है. मैं हूँ शिवानी और ये मेरा साम्राज्य है. हाय, क्या समझे. अगदी अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ सगळ्यांना एकत्र करून तिने आता हटके अंदाजात आपले डायलॉग बोलले आणि स्वतःला बेडवर झोकून दिले. खड्ड्यात गेली दुनिया तरी चालेल, पण माझी झोप महत्वाची असं होतं तिचं. सध्या जास्त लोड घेणार नव्हती. कोणाला घाबरून उगाच रडत आयुष्य काढणं तिला तरी जमणार नव्हतं. मस्त ताणून दिली तिने. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता आणि मॅडम मस्त गाढ झोपेत होत्या. नुकताच आपली एक मीटिंग करून रुहान केबिनमध्ये आला होता. लॉली त्याची सेक्रेटरी कितीतरी वेळ आरशात पाहून मेकअप थापत होती. तो आला तसा वाऱ्याच्या वेगानेच आपल्या केबिनमध्ये आला. ती लगेच धावतच त्याचा स्पीड मॅच करत आत आली. लग्नाची खबर कळली होती, पण त्याचा स्वभाव पाहता एका फांदीवर तो बसेल असं वाटत नव्हतं, म्हणून उगाच त्याच्या गुड झोनमध्ये यायचा प्रयत्न चालू होता. लॉली, ऑर्गनाइज माय रिसेप्शन पार्टी टुमारो. बेस्ट अँड ओनली बेस्ट असेल याकडे लक्ष दे. इन्व्हिटेशन कोणाकोणाला पाठवायचे याची लिस्ट करा. बिझनेसमधले सगळेच उद्या अटेंड राहतील याकडे कल असू दे. इज दॅट क्लिअर. त्याने आपली नजर लॅपटॉपच्या स्क्रीनवर स्थिर ठेवतच तिला सगळं सांगितलं. लग्न झालं हे सगळ्या जगाला त्यानेच तर सांगितलं होतं. आता उगाच कोणत्या गोष्टीची चर्चा व्हावी यापेक्षा तो स्वतःच त्याचे रिसेप्शन पार्टी देऊन आपल्या सुलक्षणी, सौंदर्यवती, अति हुशार बायकोची सगळ्यांना ओळख करून देणार होता. तो बोलत होता आणि लॉली टक लावून त्यालाच पाहत होती. लग्न झाल्यापासून जरा जास्तच हँडसम वाटू लागला होता तिला. ओ गॉड, जस्ट लुकिंग वाव. अगदी टक लावून पाहत होती. त्याने नजर वर करून पाहिलं तर समोर हे ध्यान असंच उभं होतं. इतर वेळी तो कसाही असला तरी कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट होता. उगाच ती त्याचा फ्लर्टी मोड ऑन करू पाहत होती. त्याने आपला अंगठा कपाळावर हलका रब केला आणि दुसऱ्या क्षणी उठून उभाच राहिला. लॉली, गिव मी मोबाईल. त्याने पुन्हा हुकूम सोडला. तिने हिप्नोटाईज झाल्यासारखं लगेच आपला मोबाईल काढून त्याच्या हातात दिला. जॉन इज युअर न्यू बॉयफ्रेंड, ॲम आय राईट. पुन्हा त्याचा प्रश्न आणि तिने हो मध्ये मान हलवली. हॅलो जॉन, इफ यू डोंट माइंड, बट लॉली वॉन्ट टू स्पेंड अ वन नाईट विथ मी. घ्या. सरळ दुसऱ्या मुलाला सांगत होता त्याची गर्लफ्रेंड याच्यासोबत रात्र घालू इच्छित आहे. व्हॉट. समोरून इतका जोराचा आवाज आला की त्याने फोन कानापासून दूर केला. त्याने नाही मध्ये मान हलवत फोन लॉलीच्या हातात दिला. जॉन लाईनवर आहे, तुझ्याशी बोलायचं आहे. त्याने आता हलकं तिच्या खांद्याला हलवून सांगितलं. हाय. त्याचा स्पर्श झाला आणि तिने लाजून मान खाली घातली. तो गालात हसत आपल्या जागेवर जाऊन बसला. तिने फोन कानाला लावला
आणि समोरून जे काही ऐकलं त्यामुळे तर 3 ताड उडाली बिचारी. जॉन, जॉन लिसन टू मी. सॉरी जॉन, जॉन लिसन. आता कसला जॉन ऐकत आहे. बिचारी सॉरी बोलेपर्यंत फोन कट झाला होता आणि तिचं नुकतंच ब्रेकअप घडवून आणणारा आरामात आपली बोटं लॅपटॉपवर फिरवत होता. सर, अगदी अगतिक होऊन तिने त्याला आवाज दिला. व्हॉट सर? जणू मी काय केलं या आविर्भावात त्याने तिला लूक दिला. जॉन हॅज ब्रेकअप विथ मी. काहीतरी नवीन सांग बाई. त्यानेच तर हा कांड केला ना. मग हे सगळं मला का सांगते. हे ऑफिस आहे. इथं कामाव्यतिरिक्त काही उद्योग केले ना तर आयुष्यभर सिंगल राहायची सोय करेल तुझी. सांगितलेली कामं कर. उगाच फुकट येऊन कोणी मला पाहत बसावं याला काय अर्थ. मी तुला ऑफिसमधला शोपीस वाटलो का जे डोळे फाडून पाहत होती. गेट लॉस्ट. त्याने आपले दातावर दात घट्ट पकडून तिला सांगितलं. स्वतःचा फायदा असेल तरच आणि तरच तो कोणतीही गोष्ट करत होता. बिचारी लॉली आपली मान खाली घालून निघून गेली. तो तर हाती लागला नाही पण होता तो पण गमावला होता. काम करत असताना अचानक काहीतरी क्लिक झालं आणि त्याने लगेच घरातले CCTV आपल्या स्क्रीनवर ओपन केले. वादळ नक्की कुठे आहे याचा अंदाज घेत होता. दिसली त्याला. त्याच्याच रूममध्ये अगदी काहीतरी बडबड करत सगळी रूम पाहण्यात दंग होती. दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवून त्याने आपल्या हनुवटीजवळ हात नेऊन नजर समोर स्थिर करत पाहू लागला. स्थळ जाधव बंगला. इतके सगळे मेडल, ट्रॉफी, हे सगळं खरंच त्या राक्षसाला मेहनत करून मिळालं आहे की त्याने चोरून आणलं आहे. चोरून कोणाला पैसे देऊन विकत आणलं असेल. नाहीतर अशा आगाऊ बिंडोक मुलाला इतक्या ट्रॉफी मिळणं शक्य तरी आहे का. तिने समोर असलेल्या त्याच्या एका शेल्फमध्ये लावलेल्या ट्रॉफी पाहत बोलत होती. मेहनत आणि तो याचा काही संबंध वाटला नाही तिला. त्यामुळे खोटी स्तुती करणं शक्यच नव्हतं. तो मात्र पाहत होता तिला. नक्की काय करत आहे. त्याची वस्तू जागेवरून हलली असती तर सोडणार नव्हता तिला. पण वाचली होती. हात काय मन भरून पाहिलंही नाही तिने. कपडे आहेत की कपड्यांचं दुकान. इतके कपडे घालतो तरी माकडच दिसतो. काय ते थाट, काय ती फॅशन. कितीही कपडे घाल रे माकडा, दिसणार तर रावणच. त्याचा वॉर्डरोब खोलून आता पाहू लागली. आता हिने रावण कुठे पाहिला होता माहीत नाही. पण त्याची आणि याची तुलना मात्र करून मोकळी झाली. चैन से रहना है तो शिवानी से पंगा नहीं लेना, क्योंकि शिवानी से पंगा पडेगा महंगा. लगेच कुरापती डोक्यात आयडिया आली. पण हे माहीत नव्हतं की ते 2 डोळे अजूनही तिलाच पाहत आहेत. त्याच्या अगदी नीटनेटक्या ठेवलेल्या कपड्यांना तिने जमेल तसं आणि जमेल तितक्या अमानुषपणे धडाधडा खाली टाकलं. नाचो 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 वीरे नाचो 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 यारा नाचो. रामचरणला पण मागे टाकेल इतक्या फास्ट आणि पद्धतशीरपणे ती नाचत होती. तो कोणता स्टेज नव्हता तर त्याचे कपडे होते आणि आपल्या त्या महागड्या सूटला तिच्या पायाखाली तुडवत असताना तो पाहत होता. हाताच्या प्रत्येक नसा फुगून वर आल्या होत्या. कपाळावर आठ्या पडून जाळं विणलं गेलं होतं. हाताच्या मुठी घट्ट आवळून तो दात ओठ खात तिलाच पाहत होता. हुश झालं. ए माकडा, आता पुन्हा माझ्या नादी लागायचं नाही.
मला जर ओरडला ना तर मी मी काय करेल? स्वतःच स्वतःला प्रश्न विचारला. इडियट. दात ओठ खात तो बोलला. जाऊ दे, मला काय, 4 हात लांब राहायचं त्या राक्षसपासून. शिवानी तुम्हें कर दिखाना है. अशा टुकार कामासाठी ती स्वतःला प्रोत्साहन देत होती. भूक लागली, चलो नीचे. शिवानीने पुन्हा एक नजर धारातीर्थी पडलेल्या त्या निर्जीव कपड्यांना पाहिलं आणि खाली जायला निघाली. जणू खूप काम करून दमली होती. पुन्हा 4 पावलं पुढे गेलेली मागे आली आणि त्या कपड्यांना पटापट उचलून आत टाकलं. जणू इथं काही झालंच नाही. दार नीट बंद केलं. जणू तिने केलेला कांड त्याला कळू द्यायचा नव्हता. यू हॅव टू पे. जस्ट वेट अँड वॉच. रुहानने आपला हात टेबलवर जोरात आपटत तिच्याकडे पाहिलं. डोकं आऊट केलं होतं त्या कार्टीने. आता सोडणार नव्हता तो. अगं आलीस तू? आराम झाला ना? इरावती आपल्या लाडक्या सुनेला खाली आलेलं पाहून लगेच विचारतात. हो आई. शिवानीने अगदी साडीचं टोक हातात पकडत नजर खाली झुकवून बोलली. जणू खूप सालस पोरगी होती. हिचे कांड तो रुहानच जाणे. भूक लागली असेल ना? ये बस, आता जेवायला घेत होतो आम्ही पण. सासूने अगदी प्रेमाने आणून खुर्चीवर आणून बसवलं. अजून काय हवं होतं आयुष्यात? आराम तर झाला होता. आता फक्त पोट भरायचं होतं. तिने खूप आज्ञाधारी सुनेसारखं हो मध्ये मान हलवून खुर्चीवर जाऊन बसली. ताई, इतक्या आरामाची सवय नाही तिला. जरा काम सांगा म्हणजे तुमची सून अजून खुलून जाईल. आपल्यासारखे श्रीमंत नाहीत ना, म्हणून आयतं खायची सवय नसेल तिला, बोलली. ही काकी काही तिला सुखाने गिळू देणार नव्हती. ही बाई ना माझ्या डोक्यात जात आहे. हिचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे. मनातच कुरापती सासूला गप्प करायचा प्लॅन सुरू होता. हो ना, आमची कामं आम्हीच करतो तिकडे. देवाने इतके सुंदर हात दिले आहेत, मग त्याचा उपयोग फक्त खायला आणि धुवायला करायला बरं नाही वाटत ना? तुम्हाला कसं जमतं काय माहीत. सरळ खांदे उडवत तिने आपल्यासमोर वाढण्यात आलेल्या 5 पक्वांकडे पाहिलं. आता जेवण पाहून समजत होतं की भूक जरा जास्तच लागली होती. सकाळी त्या राक्षसाने नीट नाश्ता पण करू दिला नव्हता. झोप आली होती म्हणून काही खायचं लक्षात नाही राहिलं. आता कधी एकदा पोटात 4 घास जातात असं झालं होतं. पण आता तिचं बोलणं ऐकून काका मात्र भलतेच शॉक झाले होते. आता मात्र खात्री पटली की आपल्याला बायकोच्या जाचापासून हीच वाचवू शकते. काकी काही बोलायला जाणार तोच इरावतीने डोळ्यांनीच नाही म्हणून खुणावलं. जेवणाच्या ताटावर वाद नको होता. माहीत होतं शिवानी फटकळ आहे. या वातावरणात एकरूप व्हायला वेळ तर लागणार होता. म्हणून आता आपणच समजून घ्यावं असं वाटलं त्या बिचारीला. काकी मात्र खाऊ का गिळू नजरेने पाहत हातात चमचा घट्ट पकडून तिलाच पाहत होती. मॉम आणि भाभीचा नक्की काय प्रॉब्लेम आहे काही कळत नाही. वेदांत आपल्या आईला रागात पाहून बोलतो. काही का असेना, पण भाभी काय भारी बोलते यार. एकदम रावडी आहे. खायला आणि धुवायला हात वापरतो म्हणते. शिवानीच्या त्या पानसट जोकवर पुन्हा रुचिता आणि वेदांत खळखळून हसले.
शिवानी, जेव बाळा. काही लागलं तर न लाजता घे हां. आता हे तुझंच घर आहे. इरावती खूप मायेने शिवानीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात. अल्लड होती, वयाने पण लहान होती. आपली रुचिता आणि वेदिका यांच्याप्रमाणे समजून घेत होती ती माय माऊली. आहाहा, आता कुठे ती घास उचलून तोंडात घालणार होतीच की लगेच डोक्यावर येऊन एक मेड थांबली. तिने काय या आविर्भावात तिला पाहिलं. सुखाने जेवू पण देऊ नका असा त्याचा अर्थ होता. मॅम, रुहान सरांचा कॉल आहे. तुम्ही तुमचा फोन बहुतेक रूममध्येच विसरून आलात. इट्स अर्जंट मॅम, प्लीज. मेडने आपल्या हातातला फोन तिच्या समोर धरत सांगितले. आता सगळे असल्याने काही बोलता येत नव्हतं, पण मनात त्या राक्षसाला मात्र शिव्या घालून मोकळी झाली ती. चेहऱ्यावर उगाच ओढून ताणून हसू आणत तिने फोन कानाला लावला. समोरून जे काही ऐकलं त्यामुळे ती सरळ उठून उभीच राहिली. सगळेच गोंधळून तिला पाहत होते. हो हो, मी 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 लगेच जाते. कोणाला काही न बोलता सरळ पळाली ती वर. भूक तर जणू पळून गेली होती. हा मुलगा पण ना, बिचारीला जेवू पण दिलं नाही. आता मध्येच काय काम आलं याला. इरावती काळजीने ती पळाली तिकडे पाहत बोलतात. जाणार होती लगेच तिच्या मागे. जाणार तर काकीने लगेच अडवलं. ताई, अहो काय करताय? नवीन लग्न झालं आहे, थोडी प्रायव्हसी द्यायला हवी त्यांना. भूक लागेल तेव्हा खाईल की, तिचंच घर आहे. काकीने बोलताच इरावती जागेवर थांबल्या. उगाच नवरा बायकोच्या नात्यात आपण मध्ये पडणं योग्य वाटत नव्हतं. हो हो हो, लगेच करते. प्लीज प्लीज, तू असं काही करणार नाही. मी मी करते ना, सगळं करते. हो हो हो, काही डोकं नाही चालवणार. मला डोकं आहेच कुठे. मी वेडी, तू शहाणा. बास आता, प्लीज प्लीज, तू काही करणार नाही. हो हो, मी कपडे काय तुला पण धुवून काढते. पण पण तू माझ्या बाबांना काही करू नको. शिवानी आता रडकुंडीला आली होती. काहीतरी बोलून त्याने फोन ठेवला आणि ती तिथेच बेडवर बसून रडायला लागली. काय गरज होती त्या राक्षसाला त्रास देण्याची? नको तिथं डोकं चालवायला कोणी सांगितलं होतं? तो तो इथेच आहे का? त्याला कसं कळलं मी काय केलं? CCTV कॅमेरे तर नाही ना इथे? रडता रडता डोळे पुसत ती त्या रूमला पाहत होती. पण काही हाती लागलं तर शपथ. पुन्हा फोन खणखणला. डोंट वेस्ट युअर टाईम बेबी. मला अजिबात चालणार नाही तू वेळ वाया घालवलेला. नाहीतर मी काय करेल हे तुला माहीत आहेच. रुहान गालात हसत बोलला. तशी ती पटकन फोन ठेवून लगेच आपल्या कामाला लागली. पाहत होता तो. तिच्या प्रत्येक हालचालींवर नजर होती त्याची. जिंकल्याचा आनंद सध्या चेहऱ्यावर झळकत होता. काही वेळापूर्वी. हॅलो स्वीटहार्ट, भूक लागली, जेवायचं आहे, तो म्हणाला. मी माणूस आहे तर भूक लागणार ना, तुझं माहीत नाही मला. अगदी हळू आवाजात पुटपुटली ती. ओ, मी तर राक्षस आहे, राईट ना? आय डोंट केअर तू मला काय बोलते. पण आता मी काय बोलतो ते जर तू मनावर नाही घेतलं तर खूप काही बिघडू शकतं, रुहान म्हणाला. काय झालं, बोल पटकन, ती म्हणाली. तेच तर, पटकन पटकन वरती जा. माझ्या वॉर्डरोबमध्ये जितके पण कपडे आहेत ते सगळे स्वच्छ हाताने, ऐकलं ना, हातानेच धुवून उन्हात वाळवून नीट इस्त्री करून ठेवायचे. हे सगळं मी घरी यायच्या आधी झालं पाहिजे.
एकही कपडा सुटला तर तुझं काही खरं नाही, त्याने धमकीच दिली. आणि हे सगळं मी का करावं असं तुला वाटतं? तिने विचारलं. कारण माझी माणसं तुझ्या घराच्या बाहेर आहेत. दुकानाला आग लागली तशी घराला आग लागू शकते ना? विश्वास बसत नसेल तर ट्रायल दाखवू शकतो मी. वेट, मी सांगतो ट्रायल दाखवायला, तो म्हणाला. नो, मी 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 जाते, करते मी, ती पटकन बोलली. गुड. माझ्या वस्तूंना कोणी हात लावलेलं मला आवडत नाही. तू तर पाय लावला, याची शिक्षा तर मिळायला हवी ना? अजून बरेच सरप्राईज आहेत. आधी घर तर वाचव, नंतर तुझी बहीण, तुझं दुकान, बरंच काही आहे. मी आत्ता हे सगळं का सांगतोय? युअर टाईम स्टार्ट्स नाव. गो. त्याने जणू शिटी वाजवून तिला पळायचा इशारा केला होता. कोणाला काही न सांगता पळाली बिचारी. तोंडचं पाणी पळालं होतं. आपण जे काही केलं त्यासाठी आपल्या घरच्यांना त्रास होणार तर नाही ना, म्हणून काळजी वाटत होती. शिवानीने काही वेळापूर्वी ज्या कपड्यांना तुडवलं होतं त्याच कपड्यांना आता अगदी प्रेमाने हाताळत होती. आधी काही वाटलं नाही, पण जसे ते कपडे धुवायची वेळ आली तेव्हा कळलं की उगाच आगाऊपणा केला. हाताने ते कपडे धुवून धुवून आता हाताने पण संप केला होता. बाथरूम जणू धोबीघाट झाला होता. कपडे ओले झाले होते. चेहरा साबणाने भिजला होता. केसांवर साबण लागून धूत वाटत होती. पाय पसरून तो कपड्यांचा ढीग ती धूत बसली होती. नशीब सगळेच कपडे चांगले होते म्हणून पाण्यातून काढायचं काम होतं, पण ते करायलाही हात कामातून गेले होते. आई आई ग, मेले ग मेले. ओल्या कपड्यांना वाळत घालायला जात होती तर त्या गुळगुळीत फरशीवरून पाय घसरला ते सरळ तिच्या पार्श्वभागावर जाऊन आदळली. ती कमरेवर हात ठेवून उभी राहिली. अंग ठणकत होतं, पण हात थांबले की फोन वाजायचा. पुन्हा जरा घाईतच काम सुरू होत होतं. इमॅजिन करा फक्त, आपली शिवानी नक्की कोणत्या हालतमध्ये असेल. काय मग, मज्जा आली ना? मग सांगा लवकर, तुम्हाला शिवानी आवडते की रुहान? रुहानने दिलेली शिक्षा भोगून आता तरी शिवानी सुधारेल का? कथा आवडत असेल तर नक्की कॉमेंट्स करून सांगा. धन्यवाद.